मुलं, पालक आणि गाजर खायला नाक मुरकटतात. मग अशा प्रकारची एक रेसिपी करून दाखवते. पाण्यामध्ये आपल्याला पालक टाकायची आहे, 2 मिनिटं उकळू द्यायची आणि लगेच एका भांड्यात थंड पाणी घेऊन त्यामध्ये पालक टाकायची आहे. पालक त्यामधून काढून मिक्सरमध्ये टाकायची आणि मिक्सरमध्ये आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. आता गाजर घ्यायचं, अर्धा गाजर घ्यायचे, त्याचे बारीक तुकडे केलेले आहे आणि त्याला वाफवून घेतल्यानंतर त्याचीसुद्धा आपल्याला पेस्ट करायची आहे. आता गाजरची पेस्ट केली मी आणि पालकचीसुद्धा पेस्ट करून घेतली. आता 1 वाटी आपल्याला रवा घ्यायचा आहे. 1 वाटी रवा घेतला, त्याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी दही घ्यायचं आहे किंवा तुम्ही कमीसुद्धा घेऊ शकता. दोन्ही मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे. अर्धी वाटी पाणी टाकायचं, मिक्स करायचं. त्याला 10 मिनटं रेस्ट करायला ठेवून द्यायचं आहे. 10 मिनटानंतर काय करायचं, आता रवा पूर्ण आपला भिजून गेलेला आहे आणि त्याला परत पाण्याची आवश्यकता आहे. मग त्यामध्ये परत पाणी टाकायचं. आता इथे मी कमीत कमी 1 वाटी पाणी मला लागलेलं आहे. तुम्हाला कमी जास्त लागू शकते कारण रव्यावर अवलंबून असते. आता चवीनुसार आपल्याला इथे मीठ टाकायचं आहे. मीठ टाकल्यानंतर मिक्स करायचं. 3 वाटीमध्ये मी रव्याचं बॅटर घेतलेलं आहे. एका बॅटरमध्ये मी गाजरची पेस्ट टाकणार आहे आणि दुसऱ्या बॅटरमध्ये मी त्याला मिक्स करून घ्यायचं आणि दुसऱ्या बॅटरमध्ये आपल्याला पालकची पेस्ट करून घ्यायची आहे. आता पालकची पेस्ट केल्यानंतर ते सुद्धा रव्यात टाकलेली आहे आणि त्यालासुद्धा मिक्स करून घ्यायचं आणि तिसरी वाटी मात्र आपल्याला पांढरी ठेवायची आहे. आता तिन्ही वाटीमध्ये आपल्याला बेकिंग सोडा टाकायचा आहे. थोडा टाकायचा आणि मिक्स करायचं. आता आपले तिन्ही बॅटरमध्ये बेकिंग सोडा टाकून झालेला आहे. भांड्याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे. आता त्यामध्ये सुरुवातीला व्हाईट टाकायचं आपल्याला आणि नंतर ग्रीन कलरचं टाकायचं. ग्रीन कलरचं बॅटर टाकल्यानंतर साईडला मग गाजरचं सुद्धा आपल्याला बॅटर टाकायचं आहे. तिन्ही बॅटर आपल्याला छान मस्त सेट करून घ्यायचे आहे. आता तुमच्या लक्षातच आलं असेल, मी इथे मस्तपैकी तुम्हाला 3 रंगाचा ढोकळा करून दाखवणार आहे. पाणी उकळायला ठेवायचं. पाणी उकळल्यानंतर त्यामध्ये आपल्याला हे भांडं ठेवून द्यायचं आहे आणि 10 मिनटं होऊ द्यायचं. अगदी 10 मिनटामध्ये हा तुमचा झटपट होणारा ढोकळा होतो. मुलं कसे पालक खात नाही, गाजर खात नाही, तर मुलांना तुम्ही ही रेसिपी नक्की करून देऊ शकता आणि हा ढोकळा त्यांना आवडेलच. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मस्त खा, आनंदी राहा. धन्यवाद.